DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। यवतमाळ तालुक्यातील पिंपरी हातगाव, येवती, वरुड आणि वरझडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आज दौरा केला। सततधार पावसामुळे झालेल्या शेतजमिनीची आणि पिकांची हानी पाहून आमदार मांगुळकर यांनी दुःख व्यक्त केलं। या संकटाला आपण हार मानणार नाही, शेतकऱ्यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी आणि त्यांना शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली। या दौऱ्यात यवतमाळ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भिसनकर, राजेंद्र गावंडे, बाळू जाधव, जीवन ठाकरे, नितीन ढवस, मंगेश जरीरे, दत्ता सुरमा, संगीत ढुमणे, सुभाष ढवस, विनोद खंडाळकर, संजय दांडगे, बाळू वानखेडे, बाळू कलाने, गिरीश पाटील, दत्ता कुंभारे, राजेश कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपली वेदना मांडली असून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। आमदार मांगुळकर यांनी या मागणीसाठी विधानसभा तसेच शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ।